नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असे मोजे विणायला शिकणार आहोत। पहा, मल्टी कलर धागा वापरल्यामुळे अगदी छान असे रंगाचे शेड आलेले आहेत आणि खूपच सुंदर असे हे सॉक्स किंवा मोजे दिसत आहेत। न्यूबॉर्न बेबीपासून ते 6 महिन्याच्या बेबीपर्यंत आपण त्यांना हे मोजे वापरू शकतो। शिवाय बघा, सिंगल क्रोशेने पूर्णपणे विणल्यामुळे अगदी भरीव अशी विण झालेली आहे आणि खूपच सुंदर असे हे मोजे तयार झालेले आहेत। चला तर मग हे मोजे कसे विणायचे ते आपण पाहूयात। आता हे मोजे किंवा सॉक्स बनवण्यासाठी मी ही अशी मल्टी कलर लोकर घेतलेली आहे। त्यानंतर 3 mm चा क्रोशे हुक घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। मॅजिक रिंग कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपल्या बेसिक व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहेच। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी मॅजिक रिंग आहे ह्या मॅजिक रिंगमध्ये 6 मुके काम घ्यायचे आहेत, म्हणजे 6 सिंगल क्रोशे। तर आपण एक चेन घ्यायची आहे, एक, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारे 6 मुके काम घेतलेले आहेत आपण, म्हणजे सिंगल क्रोशे। आता ही रिंग आहे ही आपण क्लोज करून घेऊया अशी घट्ट। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण चेन घेतलेली होती, इथे क्लोज करून घेऊया। अशा प्रकारे 6 सिंगल क्रोशे आपले झालेले आहेत। एक चेन घ्यायची आहे, म्हणजे हा आपला पहिला सिंगल क्रोशे झाला। त्याच ठिकाणी आणखी एक सिंगल क्रोशे किंवा मुका काम, असे हे आपले 2 मुके काम झाले। आता ह्या प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 मुके काम घालायचे आहेत। ही आपली दुसरी ओळ चालू आहे। 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 आणि ह्या शेवटच्या सिंगल क्रोशेवर 2। आता 6 सिंगल क्रोशे होते आपले, त्याच्यावर प्रत्येकी 2 सिंगल क्रोशे म्हणजे 2 मुके काम घातल्यामुळे आता इथे हे 12 मुके काम झालेले आहेत। ह्या पहिल्या ओळीमध्ये आपले 6 मुके काम किंवा सिंगल क्रोशे होते, दुसऱ्या ओळीमध्ये ते 12 झालेले आहेत। या ठिकाणी आपण क्लोज करूया। इथे एक चेन घ्यायची आहे, हा झाला आपला सिंगल क्रोशे। त्याच ठिकाणी आणखी एक सिंगल क्रोशे घ्यायचा, झाले 2 सिंगल क्रोशे। आता काय करायचं आहे, पुढच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे, 1, 2। आता एक मुका खांब 2 मुका खांब ह्या प्रकारे विणत जायचं आहे। आता हे 2 झाले, पुढच्या मुका खांबावर 1 मुका खांब, त्याच्या पुढच्या मुक्या खांबावर 2 मुके खांब किंवा सिंगल क्रोशे। ह्या प्रकारे हा राऊंड आपण विणून घेऊया। हा आपला तिसरा राऊंड आहे। आता आपली ही तिसरी ओळ विणून झालेली आहे आणि ह्या तिसऱ्या ओळीमध्ये आपले 18 सिंगल क्रोशे किंवा 18 मुके काम झालेले आहेत। पहिले 6 होते, ह्या ठिकाणी
12 आणि इथे 18 झालेले आहेत. तर इथे आपण क्लोज करून घ्यायचं अशा प्रकारे. आता एक चेन घ्यायची आहे, म्हणजे हा आपला पहिला सिंगल क्रोशे, दुसरा सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे. म्हणजे इथे आपल्याला विणायचं आहे 1 1 आणि 2. सेम 1 1 आणि 2. एक 1 आणि ह्या ठिकाणी 2 1 2. ह्या प्रकारे हा राऊंड आपण विणून घ्यायचा. 1 2 ह्या प्रकारे हा राऊंड आपण विणून घेतलेला आहे. इथे क्लोज करून घ्यायचं आहे. ह्या राऊंडमध्ये आपले 24 सिंगल क्रोशे 24 मुकेखांब आलेले आहेत. आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे, प्रत्येक मुक्याखांबावर एक मुकाखांब म्हणजे SC ऑन SC असं विणत जायचं. आता म्हणजे येणार आहे 1 2 3 ही 5वी ओळ आहे. त्याच्यात आपले 24 सिंगल क्रोशे येणार आहेत. एकवीस 22 23 आणि हा एक 24. सिंगल क्रोशे विणून झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता 5व्या ओळीपासून ते 11व्या ओळीपर्यंत आपण हे SC ऑन SC असे हे 24 सिंगल क्रोशे मुकेखांब विणून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा मी दाखवते. पहिले आपण मॅजिक रिंग घेतली. मॅजिक रिंग नंतर जी पहिली ओळ आहे त्या पहिल्या ओळीत आपले 6 सिंगल क्रोशे होते. हे दुसरी ओळ, ह्या दुसऱ्या ओळीत आपले 12 सिंगल क्रोशे झाले. तिसऱ्या ओळीत 18, चौथ्या ओळीत 24 सिंगल क्रोशे झाले आणि ही 5वी ओळ 24 5 6 7 8 9 10 11. 11व्या ओळीपर्यंत आपण सेम एका सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे असे 24 सिंगल क्रोशे हे विणून घेतलेले आहेत. त्यामुळे हा असा एक आकार तयार झालेला आहे. आता ह्याच्या पुढे काय करायचं, आपल्याला टाच विणायची आहे. हा जो मोजा आहे ह्याची आपल्याला टाच विणून घ्यायची आहे. तर ही आपली 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. ती इथे क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर एक चेन, हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे.
2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा एक 12. आपण हे 12 सिंगल क्रोशे घातलेले आहेत आणि इथले 12 सिंगल क्रोशे आपले स्किप झाले आहेत. आपले 24 सिंगल क्रोशे होते, तर फक्त 12 सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे घातलेले आहेत. अशी आपली ही 11वी ओळ आहे, सॉरी ही 12वी ओळ आहे. 11व्या ओळीमध्ये 24 सिंगल क्रोशे होते, ह्या 12व्या ओळीमध्ये आपले हे 12 सिंगल क्रोशे आहेत, 12 मुके खांब आहेत. आता आपल्याला 13वी ओळ विणायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे टर्न करायचं आहे आणि हा जो पुढचा सिंगल क्रोशे आहे ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे घालायचा आहे. आता ह्या वेळेला आपला हा इथला एक सिंगल क्रोशे कमी होणार आहे, एक मुगा खांब कमी होणार आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्या चेनमध्ये एक 11. 12 सिंगल क्रोशे घातलेले होते, टर्न करून ते आपण 11 केलेले आहेत. अशी ही 13वी ओळ आहे आणि 13व्या ओळीत 11 सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. आता 14वी ओळ विणायची आहे. तर सेम हा सोडून पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा एक 10. असे हे 10 सिंगल क्रोशे म्हणजे 10 मुके खांब आपले झालेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला टर्न करायचं आहे. आता आपण विणत आहेत 15वी ओळ. सेम हा पहिला स्किप करायचा आहे, दुसऱ्यापासून सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. आता ही आपली 15वी ओळ झाली. ह्याच्यामध्ये आपले 9 सिंगल क्रोशे झालेले आहेत. आणखी एकदा आपण विणूया. हा सिंगल क्रोशे स्किप करायचा आहे. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे. ही आपली 16वी ओळ आहे. तर 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8. अशा प्रकारे हे 8 सिंगल क्रोशे घातले. पहा, अशा प्रकारे इथे हा असा एक निमुळता शेप तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही आतली बाजू आहे. पहा, हा असा शेप तयार झालेला आहे. ही आतली बाजू आहे, तर ही इथे अशी फोल्ड करायची अशा प्रकारे. आतल्या बाजूला फोल्ड केलेलं आहे आपण.
आणि ही बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे, म्हणजे अशी बंद करायची आहे. मी ह्याच्याने शिवून घेते, क्रोशानेच आपल्या स्टिच टाकून शिवून घेते. हे 4 सिंगल क्रोशे आहेत. 8 सिंगल क्रोशेचं आपली ही बाजू झालेली. 2 3 झाले आणि हा एक 4. ही बाजू आपण इथे शिवून घेतली. अशा प्रकारे आता आपल्याला इथून विणकाम करायचं आहे, म्हणून टर्न करायचा. ही बाजू ही तुम्ही सुईने देखील शिवून घेऊ शकता. मी डायरेक्ट क्रोशाने शिवून घेतले आहे. अशा प्रकारे ही बाजू आपण शिवून घेतली. आता बघा, हे आपण फिरून घ्यायचं असं. पहा, इथे आपली ह्या मोज्याची टाच तयार झालेली आहे इथे. आता इथे आपल्याला विणकाम करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो जोडलेला भाग आहे ना, ह्याच्यावर मुके खांब घ्यायचे आहेत. बघा, ह्याच्यातून आपल्याला मुके खांब म्हणजे SC सिंगल क्रोशे उचलून घ्यायचे आहेत. हा झाला 1, 2, 3, 4 आणि 5. अशा प्रकारे ह्या भागावर 5 SC घेतल्यानंतर हे जे आपण 12 SC 12 मुके खांब सोडले होते, त्याच्यावर प्रत्येकी एक मुका खांब किंवा एक SC विणत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हे जे आपण 12 SC किंवा मुके खांब सोडले होते, त्याच्यावर 12 SC आपण घेतलेले आहेत. आता पुन्हा ही बाजू आहे, ह्याच्यावर आपल्याला 5 SC घ्यायचे आहेत, जशी इथे सुरुवात करताना आपण घेतले होते त्याच प्रकारे. तर इथे 1 2 3 4 5 आणि इथे आपण सुरुवात केली होती जॉईंटच्या इथे क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक चेन घ्यायची आहे. आता हा वरचा भाग विणताना तुम्हाला लक्षात येईल, हे इथले हे 12 सिंगल क्रोशे 12 SC आहेत आणि इथून 5 आणि इथून 5 असे आपण 10 SC घातले होते ह्या ठिकाणी. तर हे 10 आणि हे 12 असे एकूण आपले 22 मुके खांब होणार आहेत. तर हे 22 मुके खांब जसेच्या तसे विणत जायचं आहे, म्हणजे प्रत्येक SCवर एक SC अशा प्रकारे विणत जायचं आहे. आता हा एक घेतलेला आहे आपण. आता पुढच्या प्रत्येक SCवर एक SC. एक झालेला आहे, 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता मी हा मल्टी कलरचा धागा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने सिंगल कलर किंवा जसा तुमच्याकडे अवेलेबल असेल तसा घेऊ शकतात. 21 22. आता हे 22 असे झाले. हा पण इथे एक चेन घेतली होती, इथे क्लोज करायचं अशा प्रकारे. पुन्हा एकदा एक चेन आणि प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. पुढे असंच विणायचं आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. अशा प्रकारे प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे आपण इथे विणून घ्यायचं आहे. आणखी काही ओळी आपण विणून घेतलेल्या आहेत. आता जिथून सुरुवात केलेली होती 1 2 3 4 5 6 7 ओळी आपण विणलेल्या आहेत. ही टाच तयार केली त्याच्यानंतर आणि एकूण हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असं 25 ओळींचा साधारणतः हा मोजा तयार झालेला आहे. आता इथे मी ह्याच्या पुढे आपल्याला विणायचं असेल तर अजून विणू शकतात. मी एवढंच विणते आणि हे लवकर आता कट करूया आपण. तर ही लवकर मी इथे कट केलेली आहे. वा, असा सुंदर असा मोजा आपला तयार झालेला आहे. मी मल्टी कलर लोकर वापरलेली आहे, त्यामुळे असा विविध रंग तयार झालेले आहे. तुम्ही 1 किंवा 2 रंगात देखील बनवू शकतात. आणि अगदी ह्याच पद्धतीने हा आपला दुसरा मोजा किंवा दुसरा सॉक्स तयार झालेला आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे लहान बाळाचे सॉक्स किंवा मोजे तुम्हाला खूप आवडतील. आवडल्यास लाईक करा आणि जसं कमेंट करून सांगा की तुम्हाला हे सॉक्स आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.